मागे एकदा आम्हाला बॅनर बनवायचे होते म्हणून आम्ही त्यांच्याकडे बॅनर बनवायला टाकलेले, पण थोडासा कागद शिल्लक राहिलेला. तर त्यांचा कॉल आलेला की तुम्हाला जर याच्यावरती काही प्रिंट करायचं असेल तर सांगा. तर यांनी लगेच वेदूचा फोटो त्याच्यावरती प्रिंट करून घेतला. आता बरेच दिवस झाले ही प्रिंट तर घरी आलेली होती, पण आम्ही काही ती लावलेली नव्हती. म्हटलं चला आज मुहूर्त लागलाच आहे तर लावून घेऊ. सकाळी सकाळी त्यांनी ती प्रिंट भिंतीवरती लावून घेतली आणि सकाळीच मला हे पार्सल रिसीव्ह झालं होतं. पण कामाच्या गडबडीमध्ये मी विसरून गेले की ते ओपन करायचं आहे. पण वेदूच्या स्कूलमधून आले की लगेच लक्षात आलं की आपल्याला घरी काहीतरी पार्सल आलं आहे आणि ते ओपन करायचं आहे. म्हटली चल, ड्रेस वगैरे चेंज केला आणि पार्सल ओपन करायला घेतलं. तर त्याच्यामध्ये आता आम्हाला दोघांना माहिती होतं की ट्रायपॉड आम्ही मागवलेलं आहे आणि तेच आले. पण तिला एवढी उत्सुकता होती की याच्यामध्ये काय आहे आणि तिला एवढा आनंद झाला की मम्मानी तिच्यासाठी काहीतरी युजफुल गोष्ट मागवली आहे. आणि तिचं खूप दिवसापासून चाललेलं आहे की मम्मा तू ट्रायपॉड घे, कारण तुझं शूट करायला घरी कोणी नसतं. आणि यांनी लगेच ते ओपन केलं, कसं यूज करायचं ते सांगितलं. याला छोटीशी लाईट होती, आता ती कशी वापरायची आणि कधी वापरायची याचा यूज होतोय की नाही हे तर नेक्स्ट टाईम कळणारच आहे आपल्याला. आणि रात्री सगळ्यांचीच क्रेविंग झाली की आईस्क्रीम खायची. आता बाहेर तर पाऊस पडलेलाच होता, पण आता खायचंच म्हटल्यावरती जावंच लागलं. आणि आता इकडे हिला एवढा आनंद झाला होता का आता बाहेरची कुठली गोष्ट असू द्या हिला खूपच आनंद होतो, कारण बाहेरची गोष्ट खायला भेटणार होती आणि त्यात तिची तर फेवरेट आईस्क्रीम आहे आणि जास्त म्हणजे ट्रायकोन. आता मला जी हवी होती ती तर मला आईस्क्रीम भेटली नाही, पण म्हटलं ठीक आहे चला आहे ती घेऊ आणि घरी येऊ. घरी आल्याच्या नंतर आता हिला म्हटलं बाहेरच उतर, पण हिला नाही मम्मा मी गाडीवरच डायरेक्ट पार्किंगमध्ये जाणार. म्हटलं ठीक आहे चल. आणि घरात येऊन मस्त आईस्क्रीम खात खात दिवस एंड केला मी. असा होता काहीसा दिवस. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.